नमस्कार, मी धनंजय गावडे. आम्ही शेतकरी समृद्ध कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सगळ्यांचं स्वागत. या ठिकाणी आपण कोकणातील जे पारंपरिक भात बियाणं, भाजी बियाणं तसे इतर जे वाण आहेत त्यांचं बियाणं या संदर्भात ॲग्रिकल्चर कंपनीचे अध्यक्ष सन्माननीय संतोषजी गावडे आणि मॅनेजिंग डायरेक्टर सचिनजी चोरगे यांच्याकडनं या संदर्भातली माहिती घेणार आहोत. नमस्कार, मी संतोष अंकुश गावडे, मुक्काम पोस्ट रानबांबोळी, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. ॲग्रिकल्चर फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड पंदूर, कृषी विभाग महाराष्ट्र शासन सिंधुदुर्ग आणि बायफ संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने गेली सलग 8 वर्ष आम्ही पारंपरिक वाणांमध्ये काम करत आहोत. मग त्याचं संवर्धन करणं, लागवड करणं, शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवणं आणि त्यांनी उत्पादित केलेले माल हा परत आम्ही विकत घेणं यासारखी आम्ही या गेली सलग 8 वर्ष काम करत आहोत. नमस्कार, मी सचिन विजय चोरगे. आपल्या पूर्वजांनी सकस अन्न खाऊन 70, 80, 90 वर्षापर्यंत जीवन व्यतीत केलं आहे आणि तेही अगदी निरोगी असं जीवन व्यतीत केलं आहे. असे जे सकस अन्न आहेत हे आपल्या पारंपरिक पिकांच्या जातींमधून आपल्याला मिळत आहे आणि असे जी पिकं आहेत ही आज कोकणामध्ये लुप्त होत चाललेली आहेत. अशा लुप्त होणाऱ्या पिकांच्या जाती या ॲग्रिकल्चर फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड पंदूर कुडाळ ज्या शेतकऱ्यांनी संवर्धित केलेले आहेत व या कामामध्ये कृषी विभाग सिंधुदुर्ग, बायफ संस्था पुणे व UNDP यांचंही आता सहकार्य या संस्थेला लाभलेलं आहे. हे वालय भात बियाणं आहे. हे आपल्या सिंधुदुर्गातलं पारंपरिक बियाणं आहे. ह्याचं हे साधारण 120 दिवसाचा कालावधी आहे या भाताचा आणि हे लाल भाताचं बियाणं आहे. म्हणजे याचा तांदूळ आहे तो लाल करड रंगाचा असतो. मोगरा बियाणं हे सुद्धा आपलं पारंपरिक भात बियाणं आहे. याचा सुद्धा तांदूळ हा लाल करड रंगाचा असतो. खारा मुणगा हे बियाणं 110 दिवसाचं कालावधीचं बियाणं आहे. लाल रंगाचा तांदूळ असलेलं हे भात बियाणं आहे. मोठा बेळा हा सुद्धा आपला प्रचलित वालेसारखाच प्रचलित असलेला भात बियाणं आहे. ह्याचा सुद्धा कालावधी हा 110 ते 120 दिवसाचा. लाल घाटी पंकज हे सुद्धा लाल भाताचं बियाणं आहे. ही सर्व लाल भाताची बियाणं यांच्यामध्ये एक खास वैशिष्ट्य म्हणजे सर्व लाल भाताच्या बियाणांची फुटव्यांची संख्या फार छान असते. म्हणजे जसं लाल घाटी पंकज असेल, मोगरा असेल यांना 30 ते 40 पर्यंत फुटवे येतात आणि त्याचबरोबर यांचं औषधी गुणधर्म आहेत ते म्हणजे यांच्यामध्ये झिंकचं प्रमाण, मॅंगनीजचं प्रमाण आणि आयर्नचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणावरती आढळतं. रक्तशाळी भात आहे. 90 दिवस कालावधी आहे. याच्यामध्ये सुद्धा झिंकचं व आयर्नचं प्रमाण मोठ्या प्रमाणावरती आढळतं. हा सफेद घाटी पंकज आहे. 140 दिवस कालावधी आहे. याचंही वैशिष्ट्य असं की हा उत्पादनाला खूप चांगला आहे. साधारण 70 ते 80 किलो प्रति गुंठा एवढा याचं उत्पादन आहे. 40 ते 45 फुटव्यांपर्यंत याला फुटव्यांची संख्या असते. हा कोथिंबिरी भात 110 दिवसाचं बियाणं आहे. कोथिंबिरी नावावरूनच कळलं असेल की याचा जो सुवास आहे तो कोथिंबिरीसारखा असतो, म्हणजे धन्यासारखा असतो. आकारही धन्यासारखा आहे. हा भात मळताना त्याचा कोथिंबिरीसारखा वास येतो. संस्थेने संवर्धित केलेल्या 52 भात पिकांच्या जातींपैकी आपण 7 जाती ह्या शेतकऱ्यांना लागवडीसाठी देत आहोत. या जातींमध्ये लाल भाताच्या जाती आहेत. त्यात वालय, लाल घाटी पंकज, रक्तशाळी, खारा मुनगा, मोगरा या 5 जाती आहेत. तर कोथिंबिरी आणि लाल घाटी पंकज या सफेद भाताच्या जाती आहेत. कोरोनाच्या काळामध्ये वालय भाताची पेज ही कोरोनामधील आजारावरती उपकारक ठरली होती. त्याचबरोबर लोहाचे प्रमाण अधिक असलेला रक्तशाळी भात हा स्त्रियांसाठी अतिशय उपयुक्त असा आहे. ज्या शेतकऱ्यांना या पारंपरिक वाणांची लागवड करायची असेल तर ॲग्रिकल्चर फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड पंदूर या ठिकाणी संपर्क करा.